नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या कार्यालयाचे पत्र दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा TET 2019 या परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत। पत्रात म्हटले आहे की महोदय, शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील गैरप्रकारांच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत व ज्यांनी CTET अथवा B.Ed या आधारावर TAIT 2022 ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकावर न्याय निर्णय पारित झाले आहेत, अशा उमेदवाराच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा। नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा। उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे अथवा त्यास सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये। उमेदवारावर अद्याप गुन्हा नोंदविण्यात आला नाही अथवा त्यास सह आरोपी करण्यात आले नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास या पत्रासोबत जोडलेल्या नमुन्यात नोटराइज शपथपत्र उमेदवाराने सादर केल्यास त्यास शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यासाठीची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी। अशा प्रकारचे आदेश शरद माकणे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत। मित्रांनो, या पत्रासोबत नोटराइज्ड शपथपत्राचा नमुना दिला आहे। पाहूया नमुना। मी वय राहणार भ्रमणध्वनी क्रमांक शपथपूर्वक असे नमूद करतो की शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील गैरप्रकाराशी संबंधित प्रकरणात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दाखल गुन्ह्याची नोंद आहे। या गुन्ह्याच्या तपासात माझे नाव आढळून आले आहे। पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या तपासात भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात अथवा गैरप्रकारात माझा सहभाग आढळून आल्याने माझ्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यास अथवा मला सह आरोपी करण्यात आल्यास व तसा अहवाल आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना प्राप्त झाल्यास माझी नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संपुष्टात आणली जाईल याची मला जाणीव असून तसे करण्यास माझी कोणतीही हरकत नाही, असे या शपथपत्रात नमूद करावयाचे आहे। मित्रांनो, सदरील पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।